पुंडलिका वरदे श्री ज्ञानदेव पंढरीनाथ भगवान की जय। तर नमस्कार मंडळी, रामकृष्ण हरी, मी प्रतीक करंजकर तुमचं पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या यूट्यूब चॅनल कोकणी वारस यावर. तर आज आहे आषाढी एकादशी आणि आषाढी एकादशी निमित्त आमचे सर्व चाळकरी म्हणजे आमची सर्व चाळीतील मंडळी आम्ही आलो आहोत प्रति पंढरपूरला. म्हणजेच आपला वडाळी इथे प्रति पंढरपूर आहे, तिथे आम्ही दरवर्षी येतो आणि सर्व दिंड्या येतात. पूर्ण मुंबईतून दिंड्या येतात इथे आणि दिंड्यांचा सुवर्ण अनुभव घेऊन आपण जातो. म्हणजे आपल्या दिंडीचा सुवर्ण अनुभव घेत सर्व दिंड्यांचा सुवर्ण अनुभव घेत आपण आपल्या विठ्ठलाच्या भेटीसाठी जातो. आणि आता सर्व दिंड्या येतात दादर या ठिकाणी आणि दादर इथून मग आपल्या प्रति पंढरपूरला सर्व दिंड्या जातात. तर त्या सर्व दिंड्यांचा हा सुवर्ण सोहळा तुम्हाला अनुभवायला मिळेल. ही व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघत राहा आणि शेवटला आपल्या विठ्ठलाचं दर्शनसुद्धा तुम्हाला भेटेल. तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघत राहा आणि प्रचंड अशा उत्साहाने प्रत्येक वारकरी प्रत्येक भक्त येतो या आषाढी एकादशी निमित्त. तर चला. तर मित्रांनो, अशा प्रकारे आपल्याला पहिली दिंडी मिळाली आहे आणि ही दिंडी कुठून आली आहे आपण विचारूया आपल्या या वारकऱ्यांना की दिंडी कुठून आली आहे. बऱ्याचशा ठिकाणावरून दिंड्या येतात आपल्या प्रति पंढरपुराला आषाढी एकादशी निमित्त. तर जाऊया आणि विचारूया आपल्या या वारकऱ्यांना की ते कुठून आले. बाबा, कुठून आलात तुम्ही? आम्ही आलो पार्ल्यावरून. आणि दरवर्षी येता? हा, दरवर्षी येतात. दरवर्षी दिंडी इथून सुरुवात होते. इथे आम्ही येतो पार्ल्यावरून ट्रेननी, मग इकडे येतो, मग ट्रेन वरून इकडे वडाल्यापर्यंत चालत. इथून सुरुवात होते मग पुढे दिंडी घेऊन जाते. हो, दिंडी पुढे घेऊन जातात. तर मित्रांनो, खूप एकदम शांतता आहे, भारी वाटतं रात्रीचं वातावरण. आणि आता आपण दादर या परिसरात आहोत. आपण त्यांना विचारलं, ते बोलले कुठून आले? पार्ल्यावरून आलेत. बरोबर, पार्ल्यावरून आलेत. आणि आपली सर्व मंडळी आहेत ती सर्व पुढे गेलीत. आपण विचारायला मागे थांबलेलो आणि खूप एकदम पीसफुल, ते इंग्लिशमध्ये झालं, शांतता. तर पुढे जाऊन पण आपल्याला बऱ्याचशा दिंड्या मिळणार आहेत. तर व्हिडिओ पुढे नक्की पाहत राहा आणि सर्व दिंड्या घेऊन आपले वारकरी आपल्या पांडुरंगाच्या भेटीला निघालेत. आणि त्या दिंड्यांचं रूप म्हणजे सुवर्ण क्षण
अनुभवायला मी सुद्धा आलो आहे. तुम्ही सुद्धा शेवटपर्यंत बघितलात तर तुम्ही सुद्धा त्या सुवर्ण क्षणाचे भागीदारी होऊ शकता. मराठी चांगलं आहे माझं, मराठी मीडियमला होतं ना मराठी माध्यमिक. तर हा ब्रिज आहे आणि ब्रिजच्या आपल्या ह्या बाजूला म्हणजेच तुम्ही व्हिडिओमध्ये बघून येऊ शकता. आता डावी उजवी सांगितलं तर तिकडनं आलात तर तो डावी साईडून ह्या साईडून आलात तर ती उजवी बाजू होईल. तर इकडे आपल्याला जायचं आहे आणि इकडे झेंडा पडत होता, दादा बांधतोय. इकडे आपल्या श्री विठ्ठलाचं मंदिर आहे, म्हणजे प्रति पंढरपूर म्हणतात ना, ते इकडे या साईडला. इथून आतमध्ये जे दिंडी घेऊन येतात त्यांना डायरेक्ट दर्शन आहे आणि जे लाईनी देतात त्यासाठी लाईन आहे बघा या साईडला.
तर हे आहे प्रति पंढरपूर आपल्या श्री विठ्ठलाचं मंदिर आणि हे सर्व आपले वारकरी संप्रदाय आहेत, दिंडी घेऊन आलेत आणि यांना फक्त कळसाचं दर्शन मिळतं आणि आम्ही इथे लाईनीत आहोत. आम्हाला गाभाऱ्यापर्यंत जायला म्हणजे आम्ही रांग लावलेली आहे आणि यांना फक्त कळसाचं दर्शन घेऊन मग दिंडी पुढे बाहेर निघते देवळाच्या इथे. तर मित्रांनो, अशा प्रकारे आपलं विठ्ठलाचं दर्शन घेऊन झालं आहे आणि परतीचा प्रवास आता सुरू होईल. तर हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला आहे कमेंटमध्ये नक्की सांगा. यूट्यूब चॅनलला लाईक, कमेंट, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.